एक अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे। एका व्यक्तीने त्याच्या प्रियसीचा खून केल्याचं समोर आलंय। तरुणी लग्नासाठी दबाव टाकत होती, त्यामुळे संतापलेल्या व्यक्तीने टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलंय। आरोपीनं घटनेनंतर तरुणीच्या मृतदेहाची जंगलात विल्हेवाट लावल्याचं सांगितलं जातंय। या घटनेनं मोठी खळबळ उडालेली आहे। घटना संपूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर ही घटना घडलेली आहे नागपूरमध्ये। याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की विवाहबाह्य संबंधात लग्नाचा दबाव टाकणाऱ्या प्रियसीची प्रियकरानं गळा ओढून हत्या केली आहे। आरोपीला मानकापूर पोलिसांनी 10 सप्टेंबर रोजी अटक केली आहे। महेश वसळकर वय 57 असं आरोपीचं नाव आहे। तर प्रिया बागडी उर्फ प्रिया गुल्लक असं हत्या झालेल्या प्रियसीचं नाव असल्याची माहिती मिळतेय। प्रिया मागील 6 वर्षांपासून गोंधळी परिसरात राहत होती। याच परिसरात आरोपी महेश वसळकर याची पावडर बनवण्याची कंपनी आहे। ती या कंपनीमध्ये कामाला होती। कामावर असताना आरोपीचं तिच्यासोबत प्रेमाचं सूत जुळलं, परंतु नंतर तरुणी लग्नासाठी तरुणावर दबाव टाकत होती। दरम्यान 16 ऑगस्ट पासून तरुणी बेपत्ता होती। तिच्याशी कोणताही संपर्क होत नव्हता। तिच्या खोलीला कुलूप लागलं असल्यानं प्रियाच्या आईनं ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती। यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। आरोपी महेशच्या रामटेक येथील हॉटेलवर प्रिया अधूनमधून राहायची अशी माहिती त्यांना मिळाली। त्यामुळे पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी घेतली। संशयावरून त्यांनी महेशला ताब्यात घेत चौकशी सुरू केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे। आरोपीनं तरुणीची हत्या करून मृतदेह जंगलात गाडला असल्याची कबुली दिली आहे। या माहितीवरून पोलीस पुढील तपास करत आहेत। मृत तरुणीचा मृतदेह अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। पोलीस त्याचा शोध घेत आहेत।